डोंबिवली खंबाळपाडा परिसरात एका 4 वर्षाच्या मुलीचा आणि 23 वर्षीय तरुणीचा साप चावल्यामुळे मृत्यू झाला होता। एकंदरीतच त्या दोघींना देखील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारासाठी। मात्र या केडीएमसीच्या या रुग्णालयामध्ये उपचारात दिरंगाई झाल्याने त्या दोघींचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता। यानंतर केडीएमसीची आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती। एकंदरीतच या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकर तसेच विविध राजकीय पक्षांनी आज या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या महापालिकेच्या रुग्णालयावर भव्य असा मोर्चा आणलाय। केडीएमसी जी आरोग्य सेवा आहे, आरोग्य सेवा सध्या मृत अवस्थेत आहे। केडीएमसीच्या या दोन्ही रुग्णालयांमध्ये आयसीयू सेंटर्स नाहीत, उपचारासाठी डॉक्टर्स नाहीत, अशा अनेक समस्यांनी आरोग्य सेवाच व्हेंटिलेटर असल्याचा आरोप या नागरिकांनी केला। ही आरोग्य सेवा सदृढ करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता की केडीएमसीला भीक द्या अशा आशयाचे आंदोलन सुरू आहे। एकंदरीतच या आंदोलनात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुखांसह मनसेचे जिल्हा प्रमुख तसेच काँग्रेसचे पदाधिकारी तसेच डोंबिवलीकर देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली महापालिकेची आरोग्य सेवा सदृढ करण्यासाठी वारंवार आश्वासनं दिली जातात। मात्र एकंदरीत चित्र पाहिलं तर ही कल्याण डोंबिवलीमधली जी रुग्णालय आहे त्या रुग्णालयांमध्ये सर्दी खोकल्या पलीकडे कोणतेही उपचार होत नसल्याचे सध्या पाहायला मिळतं। एकंदरीतच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर शेकडो असे नागरिक या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत सध्या ठाकरे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल एकंदरीत आज आंदोलन सुरू आहे, काय मागण्या असतील? निष्क्रिय प्रशासन आणि संवेदनहीन राजकारणी या पूर्ण शहरामध्ये झालेले आहेत। या 2 चिमुरड्यांची जेव्हा मृत्यू झाला, मी त्यांच्या घरी गेलो, 2 दिवस बोलू शकत नाही। आपल्याला साधा हॉस्पिटलमध्ये बेसिक सुविधा पण आपल्याला मिळू शकत नाही। कुठलाही पेशंट आला, मागे पण एका छोट्या प्रेग्नेंट बाईचा इथे मृत्यू झाला, त्याच्यानंतरही सुधारणा नाही। म्हणजे लाज शरम काय राहिली का नाही प्रशासनाला? सगळ्यात मोठी घटना, 2 मुली इथे येतात, तुमच्याकडनं होत नाही ना, तुम्ही सांगायचं होतं आम्ही प्रायव्हेटला नेलं असतं, पण तुम्ही सांगितलं नाही ना होईल होईल, आणि त्या मुलीने इथे डांबून ठेवलं आणि नंतर जेव्हा हाताबाहेर केस गेली तेव्हा कळव्याला पाठवलं। लाज वाटली पाहिजे प्रशासनाला। आणि प्रशासनाला आता तुम्हाला सांगतो, आता जनता जाब विचारणार, रस्त्यावर उतरून जाब विचारणार, आणि हे जर नाही झालं ते राजकारण्यांना पण डोंबिवलीमध्ये फिरून देणार नाही, एवढं लक्षात ठेवावं। ठाकरे गटाने सध्या आक्रमक पवित्रा घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही नगरसेवक, माजी नगरसेवक देखील आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। काय सांगाल, काय या लोकांनी जर त्या दिवशी असं दिलंय की एक डॉक्टरांना यांनी निलंबित केलंय, जर डॉक्टर नव्हते यांच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये, मग यांनी उपचार कोणाला विचारून केले? त्या मुलांवर कोणाला विचारून उपचार केले आणि त्या मुलांवर काय उपचार केले या लोकांनी? मग जर डॉक्टर्स अवेलेबल नव्हते तर हे शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या लोकांनी या मुलींचा जीव घेतलेला आहे। जाणीवपूर्वक रुग्णालयाची दुरावस्था केली आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांनी सरकारी रुग्णालयात येऊ नये। खाजगी रुग्णालयाची पोटं भरण्यासाठी तिथे असलेल्या नेत्यांची भागीदारी प्रॉफिटमध्ये जाण्यासाठी या रुग्णालयांची जाणीवपूर्वक अवस्था केलेली आहे। यांच्याकडे हजारो कोटी रुपये आहेत खड्ड्यामध्ये घालायला, पण आरोग्य सेवा द्यायला यांच्याकडे निधी नाहीये। लाजा वाटल्या पाहिजे यांना। एक सर्वसामान्य लोकांच्या घरी जेव्हा मृत्यू होतो तिथे ताफा घेऊन जातात भेटायला, पण जेव्हा ते जिवंत असतात तेव्हा त्यांना आरोग्य सेवा द्यायला यांच्याकडे निधी नाही। आम्ही याचा निषेध करतो, धिक्कार असो यांचा। एकंदरीतच नागरिकांनी तसंच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या आरोग्य सुविधेविरोधात प्रचंड असा संताप व्यक्त केलेला आहे। एकंदरीत आता याबाबत या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त काय भूमिका घेतात, ही आरोग्य सेवा निदान आता तरी सुधारणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।